नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड याबद्दलचं आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. परीक्षाभिमुख परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, समित्या कोणत्या होत्या, त्याचा परिणाम काय झाला, शिक्षा कोणाकोणाला झाली, असे इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. जालियनवाला बाग हत्याकांड हे कधी झालं होतं, तर 13 एप्रिल 1919 रोजी हे अमृतसर या ठिकाणी हे झालं होतं. ब्रिगेडियर जनरल डायर यांनी अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणलं होतं. जनरल डायरच्या हुकमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवरती 16 फेऱ्या, लष्करांनी 16 फेऱ्या, कशाच्या, रायफलीच्या 16 फेऱ्या झाडल्या होत्या. यामध्ये स्त्रियांचा समावेश होताच, पुरुषांचा तर होताच, पण लहान बालकांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या अहवालानुसार 379 लोकांचा मृत्यू झाला होता, पण अनधिकृत ह्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये मारली गेली होती. तर आपण हे काय करणार आहोत की परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आज आपण सविस्तर माहिती करणार आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने नेमलेल्या हंटर कमिशनचे सदस्य कोण नव्हते? पंडित जगत नारायण, सुलतान अहमद खान, चिमनलाल हरिया आणि महात्मा गांधी. यामध्ये महात्मा गांधी हे हंटर कमिशनचे सदस्य नव्हते. विश्लेषण आहे, वरील घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 6 एप्रिल 1919 रोजी डॉक्टर सत्यपाल व डॉक्टर सौम्युद्दीन किचलू यांना रौलेट कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. 6 एप्रिल 1919 अपमान याचना दिन म्हणून साजरा. 13 एप्रिल 1919 रोजी डॉक्टर सत्यपाल व डॉक्टर सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेचा निषेध म्हणून अमृतसर येथील जमावबंदीचा हुकूम मोडून जालियनवाला बाग येथे सभा आयोजित केली. या सभेत लेफ्टनंट गव्हर्नर पंजाब मायकेल ओडवायझर यांच्या आदेशावरून जनरल डायर यांनी लोकांवर बेछूट गोळीबार केला. सरकारी आकड्यानुसार 379 लोक मृत्युमुखी पावली व 1100 पेक्षा जास्त लोक जखमी झाली. यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली. शिक्षा: लाल बळीराम कपूर 12x25 खोलीत बंदिस्त. रेलिया राम याला पोटावर रांगण्यास सांगितले. सुंदरसिंह मारहाणीमुळे मृत्यू झाला. एल कहानचंद यांना अंध व्यक्ती पोटावर रांगण्याची शिक्षा. परिणाम: जालियनवाला बाग हत्याकांड. नानक सिंग यांनी खुनी बैसाखी ही कविता लिहिली. या कवितेवरती 1924 मध्ये बंदी घालण्यात आली. रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहुड किंवा सर ही पदवी त्याग केली. शंकरन नारायण नायर यांनी व्हॉइसरॉय कार्यकारिणी परिषदेचा राजीनामा दिला. चौकशी समित्या म्हणजे हंटर कमिशन चौकशी समित्या कोणकोणत्या आहेत ते पाहूयात. ब्रिटिश सरकारकडून नियुक्ती हंटर कमिशनची. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशीची नियुक्ती करण्यात आली होती. 3 भारतीयांचा सहभाग. एकूण 7 सदस्य, अध्यक्ष सहित 8 जण. त्यामध्ये कोण कोण होते? चिमनलाल हरिलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण, सुलतान अहमद खान. हंटर अध्यक्ष जॉर्ज बायरो, जॉर्ज रॅकिंग, टी राईस, थेम्स स्मिथ. अध्यक्ष विल्यम हंटर. मायकेल ओडवायझर व कोणत्याही कारवाई केली नाही. जनरल डायरला सेवेतून काढून टाकले. खाजगी समिती. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नियुक्त अध्यक्ष कोण होते? पंडित मोतीलाल नेहरू आणि पंडित मदनमोहन मालवीय. सदस्य होते महात्मा गांधी, बंकिमचंद जयकर, बॅरिस्टर जयकर, अब्बा तय्यबजी, चित्तरंजन दास. इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये काय आहे तर जालियनवाला बाग हत्याकांडात जबाबदार असणाऱ्या पंजाबच्या लेफ्टनंट गव्हर्नर जनरल मायकेल ओडवायझर यांची हत्या 1940 मध्ये लंडन येथे सरदार उधमसिंग यांनी केली. सरदार उधमसिंग यांनी त्यावेळी आपलं नाव बदलून राम मोहम्मद सिंग आझाद असे धारण केले होते.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. आणि तुम्ही जर आमच्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.